अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्। कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या तहे वाचून जंगलात हिंडतंय, जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा हिंडतंय. कुणी घर देतं का घर? खरंच सांगतो बाबांना, तुफानाचा थकून गेले. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेले. खरंच सांगतो बाबांना, तुफानाला तुफानपणच नडतंय. कुणी घर देतं का घर? कुणी घर देता का घर? अण्णा, अहो अण्णा, अण्णा, अहो अण्णा, अण्णा, तुम्ही कधी दुपारी झोपत नाही, मग आजच कसं काय झोपला? कुणास ठाऊक, टोळा लागला खरा, पण खरं सांगू, कितीही ठरवलं तरी बेसावध क्षणी आठवणी चोर पावलांनी मनाचा ताबा घेतातच. ते तर असंच म्हणा, ते कुणाला चुकलंय. पण अण्णा, आज आपल्या सोपानरावांचा वाढदिवस आहे, तुमच्या लक्षात आहे ना? तुम्हाला माहिती आहे ना, आपण या वृद्धाश्रमामध्ये सर्वांचे वाढदिवस किती उत्साहाने, किती जोराने साजरा करतो, आनंदात साजरा करतो. हो तर म्हाताऱ्यांचे वाढदिवस घरी कोण साजरे करणार? सगळे विसरलेले असतात. आपण मात्र त्यांच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून त्यांना वाढवत असतो. आणि अहो तुम्ही इतके भावुक का होताय? आपण इथं वाढदिवस साजरे करत असतो. आज सोपान काकांचा वाढदिवस आहे. अहो बोलत काय बसतात? चला तयारी करायची आहे, पाहुणे येणार आहेत. स्वस्ति न इंद्रो वृद्धस्तवाः स्वस्ति न पूजा विश्वदेवाः स्वस्ति नस्ताचो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमात् सविदत्राः स्थिरैरङ्गैः पुष्टिमांसत्तनूभिर्वशेमहि जीवहि तं यदायुः. माझ्या तरुण मनाच्या वृद्ध सहकाऱ्यांनो, सोपानरावांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं एकत्र आलेले आहोत. सोपानराव जे म्हणतात ना, तेच अगदी बरोबर आहे. हा वृद्धाश्रम म्हणजे कुटुंब आहे, परिवार आहे. माणसाला परिवार हवा असतो. तो आपुलकीसाठी, संरक्षणासाठी, सांत्वनासाठी, आपली सगळी सुखदुःख एकमेकामध्ये वाटून घेण्यासाठी. हे सारं बाहेरच्या जगामध्ये आपल्या या वयामध्ये पारखं झालेलं आहे ना, ते सारं आपल्याला या इंद्रधनुमध्ये मिळतं. या इंद्रधनुमध्ये जीवनाचे सारे रंग उधळलेत, मनाला भरभरून आनंद देण्यासाठी. पहिलं तीरावर ज्यांचे डोळे लागले असतात त्यांच्या समोर फक्त अंधार असतो. इथं आपल्या समोर इंद्रधनु आहे, आश्वासक, तना मनाला आधार देणार, आपुलकीनं कवेत घेणार.
म्हातारपण म्हणजे उद्याच्या सूर्योदयासाठी निवांत, शांत, मंद होत चाललेली संध्याकाळच जणू. म्हातारपण म्हणजे जीवनभर चालत आलेल्या वाटा शांतपणे न्याहाळण्याचा काळ, कृतज्ञता, तृप्ती अनुभवण्याचा काळ. नवीन औषधं आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळं माणसाचं आयुष्य वाढलं आणि वृद्धत्वाची समस्याही. आणि म्हणूनच वृद्धांना त्यांच्या स्वभावामुळे म्हणा किंवा जनरेशन गॅपमुळे म्हणा कुटुंबात राहणं अवघड होऊ लागलं. वृद्धापकाळ म्हणजे शाप वाटू लागला आणि यातूनच वृद्धाश्रमाची संकल्पना पुढे येऊ लागली. वृद्धांसाठी नुसतंच सेवा केंद्र नको, तर वृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ सोनेरी किरणांनी प्रकाशमान करणारं एक आपुलकीचं, हक्काचं ठिकाण असावं, या संकल्पनेतून डॉक्टर दामोदर पतंगे यांनी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील गरज म्हणून 3 ऑक्टोबर 1985 रोजी अस्मिता विश्वस्त मंडळाची स्थापना केली. ही वृद्धाश्रम काढणं म्हणजे एक साधी सुधी गोष्ट नसून एक फार मोठी जबाबदारी आहे आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याची पूर्ण तयारी करावी लागते. मुळातच माझ्यामध्ये ते समाजसेवा करण्याची जी उत्स्फूर्त इच्छा आणि माझ्या अवतीभोवतीचं वातावरण, त्या गोष्टीमुळे मला हे करणं अवश्य वाटलं. मी एका शैक्षणिक संस्थेत काम करतो. तिथे सुद्धा मी याच भावनेने पाहतो की आपल्याला एक समाज घडवण्याची एक संधी मिळालेली आहे. हे करत असताना मला काही अडथळे आले आणि त्या अडथळ्यामुळे मी काही वर्ष काम करू शकलो नाही. या रिकामपणामध्ये मला हे सुचलं की आपण सेवाभावी संस्था जर स्थापन केली तर त्या संस्थेमधून अशा प्रकारची सेवा आपण समाजाला देऊ शकतो. मग मी विचार केला की आपल्या परिसरामध्ये वृद्धासाठी काहीच सोय केलेली नाही आणि अगदी थोडे दिवस झाले ते आमच्या भागामध्ये भूकंप झालेला होता. भूकंपामध्ये मी पाहिलेलं होतं की निराधार व्यक्ती, निराधार मुलं हे कोणी सांभाळायला म्हणून घेऊन गेलेली होती. तर अशा वेळेला मला हे आठवलं की आपण वृद्धांसाठी काय जरी केलं ते अगदी उचित ठरेल आणि ते फार मोठी समाजाची गरज आहे आणि त्या गरजेपोटी सुद्धा आपल्याला चांगलं काम करता येईल. म्हणून मी माझ्या सहकार्यानं बरोबर घेऊन लाईक माइंडेड पीपल जे आपण म्हणतो अशा लोकांना मी एकत्र केलं आणि अस्मिता विश्वस्त मंडळ, अस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट हे मी स्थापन केलं. आणि इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्राची सुरुवात झाली. सोलापूर पासून 80 किलोमीटर अंतरावर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात, उमरग्यापासून 5 किलोमीटर अंतरावर चौरस्ता गुलबर्गा रोडवर गुंजोटी इथं इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्र दिमाखात उभं राहिलं. अत्यंत दृष्ट लागावी अशी सेवा केंद्राची इमारत म्हणजे आतिथ्यशीलतेचं उत्कट प्रतीक वाटावं अशी वास्तू आहे. दोन्ही हात पसरून ही वास्तू तुम्हाला प्रेमानं कवटाळतीये असा भास प्रथमदर्शनीच होतो. सोलापुरातील सुवर्ण पदक विजेते आर्किटेक्ट माननीय विवेक कोटा यांच्या कल्पक दूरदर्शी आराखड्यातून साकारलेली ही वास्तू जणू जुन्या वाड्यातल्याच घरात राहण्याचा पुनर्प्रत्यय अनुभवायला देणारी.
भक्ताचा प्रिय पाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो येतो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो येतो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग गलित गात्रम फलितम मुंडम अशा अवस्थेत इंद्रधनुमध्ये दाखल झालेले वृद्ध इथे येताच जणू अजून यौवनात मी या उक्तीचा साक्षात्कार अनुभवतात. हे वृद्ध सेवा केंद्र चालवणं म्हणजे एक प्रकारची ईश्वराची सेवा आहे. आपण वृद्धामध्ये ईश्वर पाहतो आणि त्याची सेवा करतो. इथली प्रसन्न हवा, आल्हाददायक हिरवळ, हिरवागार वृक्षमेळा त्यांचं निसर्गाशी नातं जुळवतो. त्यांचा जगण्यावरील विश्वास वाढवतो. हा विश्वास जागवला वृद्धांचा आधारवड बनून डॉक्टर दामोदर पतंगे यांनी. संस्थापक डॉक्टर पतंगे MSFCS नामांकित शल्य विशारद आहेत. ते आणि त्यांचे सहकारी नियमित वृद्धाश्रमात येतात. आवश्यक ती वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात. खरोखर या ठिकाणी एक आश्रमाची स्थिती आहे. वृद्धाश्रम म्हणणं चूक आहे. हे एक आश्रम आहे जिथे साधनेकरिता वृद्ध लोक येतात आणि काहींची त्यांची सेवा केली जाते. रक्तापेक्षा पाणी हे जीवनातील अत्यंत आवश्यक वस्तू आहे आणि जो पाण्याला मुकला तो आपल्या जीवनाला मुकला. आणि हे पाणी या ठिकाणी प्रेमाच्या स्वरूपात मला अथांग मिळालं. त्यात पोहत असताना माझा आत्मा तृप्त झाला. इथला दिवस उजाडतो तोच मुळी हसण्यानं. मग शारीरिक व्यायाम प्रकारावर डॉक्टर पतंगे जातीनं लक्ष देतात. दैनंदिन कामकाजात इथल्या वृद्धा सहजतेनं सहभागी होतात. भव्य भोजनगृहात सर्वजण मिळून पंक्ती भोजनाचा आस्वाद घेतात तेव्हा भेदाभेदाची बंधनं तुटून ऐक्याचा जणू संदेश देऊन जातात. दुपारी कुणी समाधानानं वामकुक्षी करतं, कुणी गप्पात रमतं, कुणी वाचनात रंगून जातात तर कुणी निवांत पत्त्याचा डाव टाकून त्यात रमतात. रात्रीच्या भोजनानंतर पुन्हा सगळे एकत्र जमून भजनात दंग होऊन सर्वव्यापी ईश्वराची आराधना करून आयुष्यातल्या सरत्या दिवसाला विराम देतात. वृद्ध जनांच्या मनातील धार्मिक भाव जपण्यासाठी प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येस वैदिक पद्धतीनं इथं यज्ञ होतो. आध्यात्मिक सामाजिक विषयावर प्रवचनही होतात. याशिवाय वर्षभरात येणारे धार्मिक उत्सव सणवार साजरे केले जातात. सर्व जाती संप्रदायाचे लोक एकत्रितपणे कीर्तन भजन आदी कार्यक्रमांद्वारे आत्मिक आनंद प्राप्त करतात.
ज्या मातृभूमीचे आपण पुत्र तिला कसं विसरायचं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचं झेंडावंदन हे इथले राष्ट्रीय सण. भारताच्या तिरंग्याला मानवंदना आणि सामूहिक राष्ट्रगीत म्हणजे इथल्या प्रत्येकानं मनात जपलेली देशभक्ती. इथल्या वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित होतात. बाहेरील कलाकारांसमवेत इथले वृद्धही गाण्यात रमून जातात. आयुष्यातल्या निसटलेल्या सुरांना पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करतात. इथली उत्कृष्ट निवास व्यवस्था, प्रदूषण रहित हवामान, प्रसन्न वातावरण, आपसातील सौदार्हपूर्ण संबंध वृद्धांच्या मनाला उभारी देतात. वृद्ध सेवा केंद्रातील निवासी वृद्धांना ध्यानधारणा, योगा करण्यासाठी लवकरच इथं ध्यान मंदिराची उभारणी करण्याचं कामही वेगानं सुरू आहे. सौभाग्यवती प्रज्ञा काकी पतंगे या आपुलकीच्या वर्षावात आपल्या पतीसह निष्ठेनं वृद्ध सेवा करत आहेत. निरामय अशा सेवा केंद्रात पूर्णपणे त्या समरस झाल्या आहेत. परमेश्वरानं जेव्हा अहमपणा वाटला तेव्हा ही माऊली हजरच नव्हती, पण आमच्यासाठी मात्र अमृत कुंभ घेऊन ती आलीये असंच इथल्या सर्वांना वाटतं. काकी म्हणजे अक्षरशः देवाची मूर्ती आहे. इतकं प्रेम आणि इतकं एखाद्या बाईजवळ असावं हे आम्ही कधी स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही. आता माझा आश्रम आहे. आश्रम हे माझं माहेर घर आहे. ते काय कमी नाही मला. मस्त खाऊन पिऊन आनंदात सगळं. इंद्रधनु वृद्धाश्रमात खऱ्या अर्थानं इंद्रधनुचे सप्तरंग पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. इथला कर्मचारी वर्ग वृद्धांना त्यांच्या कुटुंबातीलच मायेची माणसं वाटतात. कारण इथले व्यवस्थापक, काळजीवाहक, सहाय्यक सारेच ज्येष्ठांच्या सुविधांसाठी मनापासून कार्य करतात. इथले जे संस्थापक, मॅनेजर, नोकर वर्ग, सेवक वर्ग हा इतक्या आपुलकीनं म्हणजे आमच्याशी वागतो की त्याची तुलना आपल्या घरच्याशी कधीही करू शकत नाही आपण. तर इथे आल्यावर आम्हाला कसलीच काळजी नाहीये. स्वयंपाक पाण्याचा हवा बघतात, भाजी संपली किरण आणतोय, पाणी मिथून आणून देतोय, किरण ज्ञानू बोलवायला येतोय, काही काळजी नाहीये. हे सारं आकाराला आलं ते धन्वंतरी आणि प्रसिद्धी परांगमुख तत्वज्ञ डॉक्टर दामोदर पतंगे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून. वृद्धाश्रम मध्ये लोकांची अशी कल्पना होती की फक्त टाकाऊ लोक तिथे ठेवले जातात आणि कोणी येथे येत असताना असाच विचार करायचा. असे अनुभव आम्हाला बरेच आले. खरोखर ज्यांना गरज होती पण त्या घरामध्ये त्या लोकांची साथ नव्हती. त्या लोकांना आम्ही त्यांना आणलं वृद्धाश्रमाला. मला हे जाणवलं की नुसतं पोटपाण्याची व्यवस्था करणं इतकीच बाब नसून त्यांना एक घरचं प्रेम द्यायला पाहिजे. आपण नातेवाईक कसं ठेवतो, नातेवाईक आपल्याला ते कशी अपेक्षा करतात आपल्या नातेवाईकाकडून, तशीच इथे त्यांच्या भावना पूर्ण केल्या जायला पाहिजेत असं वाटायला लागलं. आर्त देवो भव, दुःखी कष्टी गरजवंतांना देव मानून त्यांच्या अविरत सेवेचा ध्यास घेतलेल्या इंद्रधनुमध्ये अनेक मान्यवरांनी भेटी देऊन डॉक्टर पतंगेंच्या या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढलेत. दुसऱ्याच्या जीवनात सुख फुलताना पाहणं हाच क्षण आपल्या आयुष्यात आनंदाची पहाट फुलवणारा आहे असं मानून ह्या दाम्पत्यानं जीवन संघर्षाला धीरानं सामोरं जाणाऱ्या वृद्धांसाठी एक नंदनवनच इंद्रधनुच्या रूपानं इथं फुलवलंय.
जनसंपर्काचं काम करताना मला एक अनुभव आला की हा प्रकल्प झाल्यामुळे गरजू निवासी वृद्धांना एक पर्याय निर्माण झाला. एक एक थेंब रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा. इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्राबरोबरच श्रीकृष्ण रक्तपेढीची स्थापना करून हजारो रुग्णांची प्राणज्योत तेवत ठेवण्याचं काम त्याद्वारे होतं. संपूर्ण मराठवाड्यातून तालुका स्तरावर कार्यरत असणारी ही एकमेव रक्तपेढी आहे. श्रीकृष्ण रक्तपेढीचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ऐच्छिक रक्त संकलनामध्ये महिला रक्तदात्यांचं प्रमाण उल्लेखनीय आहे. स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल मार्फत श्रीकृष्ण रक्तपेढीला रिजनल ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. अशा चांगल्या कार्याला काही प्रमाणात आर्थिक हातभार मिळाला, पण तरीही तूट आहेच. ती भरून काढण्यासाठी देणगीदारांना आवाहन केलं जातं. बराचसा भाग कर्तव्य भावनेनं आणि प्रेमानं विश्वस्तच उचलतात. हे सारेच इतके समरसून कार्य करतात की त्यांच्या वागणुकीनं विश्वस्त या कल्पनेचाच गौरव झालाय असं दिसतं. आता जो सुरू केलेलं इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्र आहे त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांना समाधानी कसं राहता येईल याकडेच आम्ही लक्ष पुरवलेलं आहे. हे करत असताना अनेक अडचणी येतातच. आम्ही जे सुरुवातीला इंद्रधनु सुरू केलं त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार फरक आहे. त्यावर फक्त भगवंतावर विश्वास ठेवून आम्ही हे केंद्र सुरू केलं आणि त्याच्याच कृपेने आता वरचेवर चांगली सेवा आम्ही देऊ शकतो. यामध्ये मला पुष्कळांचं सहाय्य मिळालेलं आहे. विशेषतः माझ्या पत्नीचं, माझ्या घरातील मंडळीचं, माझ्या मित्रमंडळीचं आणि ज्या ज्या संस्थेत मी काम करतो तेथील सर्वांचं मला सहकार्य लाभलेलं आहे. आणि या सहकार्यामुळेच मी हे आतापर्यंत माझं ठरवलेलं ध्येय मी पूर्ण करू शकेन असं मला विश्वास वाटतो. पण हे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेकांचे जरी हात लागले, देणग्या येत असल्या तरी ते अपुरेच पडतात. ध्येय आणि उद्दिष्ट असलं आणि करणारे हात निर्मळ असले आणि मन स्वच्छ असलं तर भगवंताचा योग घडून येतो आणि हाती घेतलेलं काम ते पूर्ण होतंय असं मला पूर्णपणे खात्री आणि विश्वास आहे. इथे मामा आणि आबा आहेत, माझी आहेत, त्यामुळे काहीही काळजी नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे काही म्हणजे उदासी पण होतं ते क्षणात दूर झालं. खाओ पिओ सब सुख पाओ कभी न लाओ मन में खेद अशी इथली अवस्था आहे. आलो ते इथंच रमलो. मग जाताना एवढंच आहे की इथं सगळं चांगलं आहे. इथली परिस्थिती पाहून माणसं इथंच राहतात यासाठी की इथे फार चांगली सेवा दिली जाते. प्रसन्न आनंदित वातावरण आहे. डॉक्टर साहेबांचं डिव्होशन आणि येथील निवासी वृद्धांचं चेहऱ्यावरचं समाधानाचं भाव या गोष्टीमुळे जनसंपर्काचं काम तेवढंसं काही अवघड राहिलेलंच नाही. देव जरी मज कधी भेटला माग हवेत माग म्हणाला म्हणेन प्रवरे माझे सावर सारे जीवन डॉक्टर बाबांना द्या. थकून गेलेलं तुफान आता पुन्हा स्थिरावलंय इंद्रधनुच्या रंगात. शक्य झाल्यास या तुफानांना थोपवणाऱ्या डॉक्टरांच्या कार्यात सहभागी व्हा. हातात हात घ्या. एका तरी वृद्धाची साथ आपोआप मिळेल. इंद्रधनु इथं आहे संगम सेवा आणि व्यवस्थेचा, आधुनिकता आणि गरजेचा, तत्वज्ञान आणि जीवनाचा, निसर्ग आणि मानवी संकल्पनांचा. इथं राहिल्यानंतर आणि इथल्या सहजीवनाचा आनंद घेतल्यानंतर असं वाटलं, अरे जगण्यासारखं, पाहण्यासारखं, आनंद घेण्यासारखं खूप आहे. अशा या आदर्श सेवा केंद्राला, इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्राला जर आपणाला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असेल तर जरूर संपर्क करा.
आपलं आर्थिक पाठबळ जपेल वृद्धांचं बळ. इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्र देतंय ही आश्वासकता. वृद्धांना मदत हीच आपल्या समाजाची अस्मिता. अखेरच्या वळणावर यावा आनंद सुगंधी असा फुलोरा. थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. आणि सरावा प्रवास सारा.